ओके, हे तुझं म्हणते तू ऍड्रेस ठेवलाय तुला, ठीक आहे. झाला. गुड मॉर्निंग, सुप्रभात आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या लेकाला जास्त गरमी झालंय, त्याच्यामुळे तो ह्या वेळेस फक्त खाली पॅन्ट घातलेला दिसेल, वरती टी शर्ट अडकवलेला दिसणारच नाही तुम्हाला. आणि माझी आई ब्लॉग बघितल्यानंतर नेहमी मेसेज करते की त्याला कपडे का नाही देत. आता तिला काय सांगणार, कपाट भरलाय, त्याला गरमी करते जास्त. सो बाकीचा जाऊ दे, विषय बाजूला राहिला. आणि आमची मित्रमंडळी आहे, तर आज ईद आहे, रमजान ईद, तर त्यांना ईद मुबारक, रमजान ईद मुबारक. तुझ्या मित्रमंडळींना बोलायचं. माझ्या सर्व मित्रमंडळींना ईदच्या हार्दिक शुभेच्छा आणि ईद मुबारक. येस. आणि ईदची सुट्टी कालपासून चालू झाली. कालचा दिवस पण चांगला गेला, कारण आपला सण होता, मराठी सण गुढीपाडवा. तो काल पण चांगला गेला. चांगली सण असल्याने याला सुट्टी होती, तरी पण त्याला कामाला जावं लागलं. असं आहे सगळा. सो झालं. रात्री काल इफ्तारीला पण गेलेलो, तर आज त्यांच्या इथं आज ईदची पार्टी आहे, म्हणजे बिर्याणी आज दुपारची. तर आज दुपारचं जेवण पण काही घरी बनवायचं नाहीये. तर आज मी तुम्हाला सांगते की आम्ही आज तिथं जेवायला तर जाणारच आहोत. आज आमची पॅकिंग पण दाखवते तुम्हाला, म्हणजे आम्ही बाहेर जाणार आहोत उद्या. तर आज आज सगळं होणार आहे तमाशा घरी. कुठले कपडे, काय कपडे, एवढे कपडे आहेत. तरी पण काल शॉपिंग झाली. सचिनचं मला काही समजायलाच येत नाही, ते जात आहेत तिथे काय नाही काहीतरी घेतं इथंच. आणि दर्श पण तसं सेम टू सेम बापलेक. आणि आज ना मी तुम्हाला दाखवते, निजवायला आमच्या इथं महिनाभर म्हणजे रमजान ईद चालू झाली, तिथून डेकोरेशन म्हणजे पार्क आहे साईडला, हायवेच्या बाजूला असं केलेलं आहे वॉकिंगसाठी. तर तिथे डेकोरेशन केलंय. म्हणजे इकडं कसं रमजान ईद मध्ये असतं एक डेकोरेशन, एक नॅशनल डेला असतो ना, बकरी ईदला पण असतो ना. बकरी ईदला, नॅशनल डेला पण महिनाभर फ्लॅग लाइटिंग सगळीकडे असतं केलेला. आणि ईदला पण, म्हणजे ह्या फेस्टिवलना इकडे पूर्ण देशाला सजावट प्रत्येक सिटीला केलेली असते. तर आज मी तुम्हाला दाखवते की निजवाला काय तिथे सजावट आहे. आम्ही किती वेळा जायचा प्रयत्न करतोय, कारण सचिनला फेब्रुवारी आणि मार्च मध्ये खूप वर्कलोड असतं, त्याच्यामुळं जाणं राहून जायचं. आणि दरची एक्झाम पण होती, त्याच्यानंतर त्याला पण बरं नव्हतं, त्याला तर सतत तो आजारी पडतंय. सो चला तुम्हाला संध्याकाळचं डेकोरेशन आणि आमची पॅकिंग दाखवते, आणि आजचा तोच व्लॉग होणार आहे. रिंक्यूची तयारी चाललंय, पॅकिंग करायची. सगळ्यांच्या वाटण्या करून ठेवते कपड्यांच्या. हे दर्शक 2 टी शर्ट 2 जीन्स बस होतील ना, कारण उद्या सकाळी लवकर जायचं म्हणून ते आतापासून तयारी करते. सर्व कपडे किती पाहिजे किती नाही. हे दर्शक बस नाही एवढा सध्या बस झाले, कारण नॉर्मल आंघोळ करायची मग काय हेवी म्हणजे चांगली घालून काही फायदा नाही. आणि वादी बिन खालीचं पाणी चांगलं आहे ना, म्हणजे त्याला वाळू बिळू नाही, ते त्याला खराब होण्याचे नाही. तुझा आई ड्रेस चांगला. आणि तुला अजून एक टी शर्ट बोललास ना चांगला, अजून हा तो ह्याचा आहे ना, ऑरिडोचा आहे ना, तो आंघोळ करत नाही, तरी नॉर्मल आपण काही घालू नाही शकत. आंघोळ करायला चालेल तो, किंवा रात्री बीचवरती असल्यावरती झोपते चालेल, पण हा थोडा खास करेल. पण तो आंघोळ करायसाठी चांगला आहे. आणि हा एक एक्स्ट्रा तुला टी शर्ट, ही चांगली हाफ पॅन्ट आहे, म्हणजे तुझं येते वेळ घातलीस किंवा जाताना तरी काय प्रॉब्लेम नाही, त्याच्यावरती कुठलाही टी शर्ट घालतो चांगलाच आहे. पण मला वाटतं तुला रात्रीला आणखीन एक टी शर्ट घ्यायला पाहिजे मला वाटतं, कारण ते 2 चांगली, बाय चान्स तिथं पुन्हा आंघोळ बिंघोळ गेली तर हे होईल ना. ठीक आहे, मग त्याच्यासाठी सर्व कुठलं पडेल. हा चालेल ना, चालेल. आता जायचं आहे दुपारच्या. आज रमजान ईद आहे, तर आज जेवण आहे, आमची पार्टी आहे, ईदची बिर्याणी खायला जायचं आहे. त्याच्यामुळं कदाचित तिथं पण मग उशीर झाला आणि परत मग झोप करेल. सगळेजण लेटच आता उठलोय, चाय नाश्ता झाला आमचा. फक्त कपडे काढून ठेवतोय, कारण ना जायचं असतं 1 दिवसासाठी, पण 2 दिवसाची तयारी करायला लागते. कपडे मुलं असल्यावरती त्यांचा खायचा प्यायचा सगळ्या गोष्टी घ्यायला लागतात. हे अजून दोघांचे कपडे, इथे अजून माझे कपडे यायचे आहेत, शूज आहेत, चप्पल आहेत, कारण बीचवरती जायचं त्याच्यामुळे चप्पल नॉर्मली, नंतर शूज, त्याच्यानंतर खायचं, पाणी, चेअर, टेंट,
त्याच्यानंतर जेवणासाठी काय घ्यायचे त्या वस्तू, मॅट, जेवणाची भांडी, म्हणजे एक एक डोक्यात घालायला लागेल काय काय घ्यायचं. असं नाही की आम्हालाच घ्यायचं आहे, कोण कोण काय काय घेणार आहे त्यासाठी कपडे काढून ठेवतोय मी. खायचा एका बॅग मध्ये दर्शला भरून ठेवतोय. फायनली निघालोय आता, गाडीत बसलोय आणि जातोय. किती वाजले त्याचे? 1:30 वाजला, 1:45 जेवायला. आमच्या बिल्डिंग मध्ये पण भरपूर मुस्लिम कम्युनिटी, इंडियनच आहेत बहुतेकची सगळी, आणि इजिप्शियन. सगळ्या बिल्डिंग मधून बिर्याणीचा नुसता खमंग सुटलाय सकाळपासूनच. रात्री 4 वाजता ठाक ऊन बराच आहे, कसला गरम होत आहे ना. हो, फिरायला जायचं तर काय मला वाटतं काळी ऊन येऊ 2 दिवसात बहुतेक. आज गाड्या रोडला मोठ्या म्हणजे प्रमाणात नाहीये, जास्त गाड्यांची हे नाहीये, कमी आहेत. आवाज पण बराच कमी येते गाड्यांचा. हे बघा, गाड्या जास्त नाहीत, कमी प्रमाणात आहेत एकदम. फोटो काढायला त्यांचा उमानी ड्रेस घालून ना. तुला काय करायचं? मला नाही कपाला. सचिन एवढा बरोबर आहे? हा बरोबर आहे. 2 उशा टाकताय, 2 ब्लँकेट ने, 3रा ब्लँकेट गाडीमध्ये. तू मी घेऊन गाडीत आहे, तू ब्लँकेट घातलं. ठीक आहे, मग ते दर्शला पिलो पाहिजे ना, घे कुशी घे. हे बघ, याच्यामध्ये 3 टाकले ब्लँकेट, एक बाबाचं पण आणलंय मी. ठीक आहे, आता हे बात करते. हा मस्त आहे, हलका फुलका आहे. बरोबर. गाडीत ठेवून पण येऊ, म्हणजे संध्याकाळला जास्त हे होणार नाही. हा ठीक आहे, ते ठेवू आधी तिथं. आता कपड्यांसाठी बॅग, ट्रॉली बॅग नको, तिचं वजन होईल. नाही, ट्रॉली बॅग नको, अशी साधी त्यातली कुठले तरी एक बॅग घे. आई ठेवून गेले त्यातली. हा चालेल. आता माझा फक्त बाकी आहे तो आपण मातीने खेळता होतो, बाकी आहे. आणि फुटबॉल. दरचा लाईफ जॅकेट आपण त्याच्यात टाकलं, गाडीत ठेवलाय. ते चप्पल घेतो. चप्पल पण एका पिशवीमध्ये मी घेते जाताना, शूज घालून, कारण झूला जायचं म्हणजे कपडे चांगले घालायला पाहिजे. नंतर तिथून मग हे शूज तुला तर चांगले भेटले मार्केटमध्ये, कलर पण चांगला आहे. तसं पण माझे येलो कलरचेच होते ना आपण घेतलेले एकदम स्टार्टिंगला. ओके, हे तुझे भरते, तू एक ड्रेस ठेवला तुला. ठीक आहे, नाही एक टी-शर्ट घेतोय. ओके, सगळे लोक इथून फोटो वगैरे खेचून गेली आणि आम्हीच राहिलेलो. सचिन बसलेत मूलवरती. बाजूला इकडं हायवे आहे, इकडं गाड्या जातो, इकडं पाठीमागं पोलीस स्टेशन. कशी फील वाटतंय? चांगलं वाटतंय. आज आम्ही आलोय लाइटिंग बघायला. भरपूर दिवसाचा प्लॅन होता पण काय सुट्टी भेटली नाही, आणि मस्त छान बनवलंय. म्हणजे निजवा आता एवढा डेव्हलपमेंट म्हणजे होणार आहे. हा महिना जास्त झाला. मस्त छान आहे, साईडला बनवलंय, बसण्यासाठी जागा पण आहे, मुलांसाठी खेळण्यासाठी आहे, ग्रीनरी केलंय. पूर्ण वॉकिंग आहे, त्याच्यानंतर मुलांना खेळायला, बसायला. म्हणजे तो तिथला पहिला चंद्र आहे ना मून. नंतर मग हे तर समजा इथं वॉकिंगसाठी दिलेला आहे. हा दुसरा स्टार आहे का, त्याच्यानंतर पुढं आहे ना. एक दोन नाही, 3 स्टार, बरोबर ना. पुढं जाऊचं ना. लोक फिरायला आली, ती गाड्या एवढ्या झाले की मग समजायला येत मग डबल इंडिकेटर घेऊन नुसतं हॉर्नवरती हॉर्न वाजवतोय. समोर ते दाखव तिकडे, मग हायवे गेला बघ. इकडे पोलीस स्टेशन पण आहे.
उद्यापासून सुट्टीला चाललोय बाहेर, तर तिथले ब्लॉग दुसरे येतील. उशीर पण झाला. आम्ही कधीपासून यायचा विचार करायचो इथं, पण जमलंच नाही कारण कामामुळे एवढा सचिनला प्रेशर असायचा की रात्री 10:30-11ला यायची. त्याच्यामुळे आम्ही सोडून गेलेले. महिनाभर अगोदर डेकोरेशन आहे. असं नाही इथंच निजवामध्ये प्रत्येक सिटीमध्ये आहे, वेगवेगळ्या पद्धतीचं असेल, पण इथंही असं आहे. सो तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. निजवामध्ये टुरिझम वाढतं आहे आणि आता बऱ्याचशा गोष्टी होत आहेत. मी ऑलरेडी आहे पण